नागपूर शहरातील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघामधून मध्य नागपूरकडे पाहिलं जातं। संघाचं मुख्यालय असलेला हा मतदारसंघ आहे आणि गेल्या 3 टर्मपासून भाजप इथे विजयी होत आहे। आपल्यासोबत आता भाजपचे उमेदवार प्रवीण दटके जी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे, काय पाहता तुम्ही? घर डोर टू डोर प्रचार सुरू आहे आणि प्रत्येक घरापर्यंत जाऊन आपलं काम आहे त्यांना आशीर्वाद घेणे, ते काम भाजपचे कार्यकर्ते करत आहेत। एकटा प्रवीण दटके नाही तर भाजपचा प्रत्येक बूथ प्रमुख, आमच्या 30 जणं, आमचे शक्ती केंद्र प्रमुख, ते सगळेच प्रवीण दटके आहेत। त्यामुळे आम्ही सगळेजणं डोर टू डोर चाललो आहे। उत्तम रिस्पॉन्स आपण स्वतः बघता आहात। शिवाजीनगरची आमची भूतेश्वर नगरची वस्ती आहे। या वस्तीचा गेले 2-3 टर्म मी प्रतिनिधित्व पण करतो आहे नगरसेवक म्हणून। या वस्तीतल्या ही आमचं स्लमची वस्ती आहे, पण आता इथे अनेक कामं केले, अनेक कामं राहिले पण आहे। बाजूला नाग नदी पण आहे, त्यामुळे कामं सुरू आहेत। नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, कारण काम करणाऱ्यांच्या मागे लोक उभे आहेत। गेले 4-4, 5-5 टर्म आमच्या नगरसेवक इथनं निवडून येत आहेत, त्यामुळे काम करणाऱ्या पक्षाच्या मागे, महायुतीच्या मागे इथले लोक उभे आहेत आणि ते यावेळेला निश्चित आशीर्वाद देतील असा मला आत्मविश्वास आहे। कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण प्रत्येक मताकरता लढाई असल्यामुळे आम्ही आमचा प्रयत्न पूर्ण। हलबा बहुल मतदारसंघ आहे, हलबांसाठी काय तुमची पुढची योजना असणार आहे, काय त्यांच्यासाठी? कालच आपण मान्य देवेंजींचं भाषण ऐकलं आहे। त्यांनी 15 लाखाचं बिनव्याजी कर्ज पण मान्य केलं आहे। नागपूर सुदगिरणीचा विषय पण मार्गी लावा असा शब्द दिला आहे। हातमाग महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 5व्या वेतनात 6व्या वेतनात थकबाकी भेटी असं म्हटलं आहे आणि समाजाचं नेतृत्व पण आम्ही डेव्हलप करू स्पष्ट शब्दात म्हटलं आहे। एक शिफारसीचा प्रश्न अडला तो महाराष्ट्रातनं केंद्राकडे जाण्याचा, त्याचाही प्रामाणिक प्रयत्न आमचं सरकार करेल, कारण मला विश्वास आहे की 2.5-3 वर्ष महायुतीने जे काम केलं त्यामुळे महायुतीचंच सरकार येणार आणि आमच्या सगळ्या मागण्या मान्य होणार। संघाचं मुख्यालय या भागात आहे। 3 टर्मपासून भाजपचा आमदार एकसारखा निवडून येतोय, चौथ्यांदा विजयाचं काय वाटतं? तर आमचा विचारच इथे रुजला आहे आणि तो विचार सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आहे, त्यामुळे आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन अनेक वर्ष चालतो आहे। नितीनजी असतील, विकास भाऊ असतील, यांना 3-3 टर्म लोकांनी मतं दिली आहेत। परत एकदा भाजपला आशीर्वाद मिळेल आणि त्यांचं मतरूपी दान आमच्या झोळीत पडेल। नक्कीच हा हलबा बहुल मतदारसंघ आहे ना, मोठ्या प्रमाणात जो आहे भाजपला इथे विजय मिळालेला आहे। रॅली जो आहे ती निघते आहे, कशा पद्धतीने जे आहे ते रॅली निघताना आपण पाहून येतो। गल्ली गल्लीचा हा खरं तर परिसर आहे, हलबा बहुल परिसर आहे। या मतदारसंघामध्ये भाजपला 3 वेळा विजय मिळवलेला आहे, चौथ्यांदा सुद्धा या मतदारसंघाकडे लोक आशेनं पाहत आहेत आणि यावेळेस विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं निवासस्थानाचा सुद्धा हाच परिसर आहे। संघाचं मुख्यालय सुद्धा याच भागात आहे, त्यामुळे भाजपला यावेळेस लोक इथं पसंती देतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।